पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठ सोलापूर, कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे ज्ञानस्रोत केंद्र यांच्या वतीनं कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित उत्कृष्ट वाचक पुरस्कार वितरण सोहळा आणि विशेष व्याख्यानासाठी उपस्थित सर्वांचं मनपूर्वक स्वागत। अनेक ज्ञानमंदिरांच्या उभारणीतून गावोगावी ज्ञानगंगा पोहोचवणारे कर्मयोगी, उभ्या केलेल्या अनेक शिक्षण संस्थांच्या माध्यमातून आजही ज्ञानयज्ञ प्रज्वलित ठेवणारे, ज्यांचं आपल्या ज्ञानस्रोत केंद्राला समर्पक असं नाव लावलं, अशा कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। सर्व विद्यार्थ्यांना नम्र विनंती करते की कृपया जशी जागा मिळते तसंच कृपया आपण लवकरात लवकर बसून घ्यावं। कार्यक्रमाला आपण सुरुवात केलेली आहे। तर अशा या कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून आज आपल्याला लाभलेले आहेत शिक्षणाची गंगोत्री अखंड वाहती ठेवण्यासाठी गेल्या 40-42 वर्षांपासून सरस्वतीची उपासना करणारे माननीय डॉक्टर माणिकराव साळुंखे सर, सरांचं सर्वप्रथम जोरदार टाळ्यांनी आपण विद्यापीठाच्या प्रसन्न स्वागत करूया। तसेच आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवणारे विद्यापीठाच्या कार्यकर्तृत्वाला नव्या प्रकाश झोतात आणणारे माननीय कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर सर यांचंही मनपूर्वक स्वागत करूया। तसंच आज यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभलेली आहे असे विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर लक्ष्मीकांत दामासर, माननीय कुलसचिव योगिनी घारे मॅडम यांचंही मनपूर्वक स्वागत। आज व्यासपीठावरती उपस्थित कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे ज्ञानस्रोत केंद्राचे प्रभारी संचालक माननीय श्री चंद्रकांत गायडी सर, याचबरोबर सभागृहामध्ये उपस्थित सर्व विद्या परिषद सदस्य, व्यवस्थापन परिषद सदस्य, संविधानिक सर्व अधिकारी, सर्व अधिसभा सदस्य, विविध संकुलांचे संचालक, विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विविध महाविद्यालयातून विशेष करून उपस्थित असणारे सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यांचं स्वागत करत असतानाच कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांचा ज्ञानवसा तितक्याच निष्ठेने पुढे नेणारे आज खास बार्शीहून आज येथे उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचं, पदाधिकाऱ्यांचं, अशा सर्वच शिक्षण प्रेमींचं मनपूर्वक स्वागत। यानंतर कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे ज्ञानस्रोत केंद्राचे प्रभारी संचालक माननीय चंद्रकांत गायडी सर यांना विनंती करते की त्यांनी सर्वांचं स्वागत करावं आणि कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे ज्ञानस्रोत केंद्रातर्फे आयोजित उत्कृष्ट वाचक पुरस्कार वितरण तसेच विशेष व्याख्यान या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित आजच्या व्याख्यानाचे व्याख्याते 5 विद्यापीठांचं कुलगुरुपद ज्यांनी यशस्वीपणे भूषवलेलं आहे असे प्राध्यापक माणिकराव साळुंखे सर, आपल्या विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय प्रकाश महानवर सर, साळुंखे मॅडम, आपल्या विद्यापीठाचे कुलसचिव घारे मॅडम, आपल्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य चिलवंत सर, उपस्थित सर्व संकुलांचे संचालक, अधिसभा सदस्य, मॅनेजमेंट काउन्सिल सदस्य, तसंच खास मामासाहेबांच्या प्रेमापोटी आलेले श्री शिवाजी शिक्षण प्रसारण मंडळाचे सर्व पदाधिकारी, सर्व शिक्षक, तसंच विविध संलग्नित महाविद्यालयांमधून आलेले आणि आपल्या संकुलांमध्ये विविध विद्यार्थी व विद्यार्थिनी। आपल्या ज्ञानस्रोत केंद्राच्या बाबतीत आपले जे काही कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे ज्ञानस्रोत केंद्र आहे ते आधी लायब्ररी म्हणजे विद्यापीठ लायब्ररी या नावानं प्रचलित होतं। त्यानंतरचा दुसरा जो काही बदल झाला तो बदल 2 वर्षांपूर्वी झाला। म्हणजे आपल्या विद्यापीठाची जी काही प्रादेशिकता आहे, ज्या भागामध्ये आपलं विद्यापीठ वसलेलं आहे तिथला विचार करता शिक्षणाची गंगोत्री इथं ज्यांनी घरापर्यंत पोहोचवली, सगळ्या घरांपर्यंत पोहोचवली, त्या मामासाहेब जगदाळेंचा असा हा प्रदेश आहे। त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा प्रदेश आहे, त्यामुळे त्यांचं नाव आपल्या ज्ञानस्रोत केंद्राला देणं नक्कीच संयुक्तिक आहे। कारण आज आपण जी विद्यापीठामध्ये वाढती विद्यार्थ्यांची संख्या बघतो आहोत किंवा ज्ञानस्रोत केंद्रामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पाहतो आहोत, याच्या मागे कुठे ना कुठे मामासाहेबांनी जे काही प्रयत्न केले त्या प्रयत्नांचं हे चीज आहे। सध्या आपण जे बघतो आहोत की जागतिकीकरणामुळे जे काही शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल झालेला आहे, म्हणजे जी काही आपली प्रचलित शिक्षण व्यवस्था आहे ती शिक्षण व्यवस्था कदाचित जागतिकीकरणामध्ये टिकून राहणार नाही। जागतिकीकरणामध्ये जर आपल्याला टिकायचं असेल तर त्यासाठी जे शिक्षण व्यवस्था आपण आता अंमलात आणतो आहोत त्यामध्ये आपल्याला आमूलाग्र बदल करावे लागणार आहेत। शासकीय पातळीवर त्या दृष्टीने बरेचसे प्रयत्न चालू आहेत। नॅशनल एज्युकेशन पॉलिसी हे त्याचंच मोठीमंद उदाहरण आहे। जागतिकीकरणामध्ये आपली शिक्षण व्यवस्था तरुण गेली पाहिजे, आपले विद्यार्थी आहेत त्यांना रोजगाराभिमुख शिक्षण मिळालं पाहिजे, या भावनेनं NEP मध्ये त्यानुसार फ्लेक्झिबिलिटी डायनॅमिसिटी आणलेली आहे आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये। परंतु ज्या काळामध्ये शिक्षण आहे ते घरांपर्यंत पोहोचलं गेलं नव्हतं त्या काळामध्ये मामासाहेबांनी केलेले प्रयत्न हे कंटेम्पररी जर बघितले, त्या काळानुसार जर बघितले तर ते प्रयत्न नक्कीच वाखाणण्यासारखे आहेत। आज आपण
उच्च शिक्षणामधला ग्रॉस एनरोलमेंट रेशो आहे तो वाढवण्याचा फार मोठा प्रयत्न करतो आहोत. फार त्या दृष्टीने उपाययोजना शासकीय पातळीवर देखील केल्या जात आहेत. परंतु ज्या काळामध्ये विद्यार्थी हे शाळांमध्ये कमी आणि रानामध्ये शेतामध्ये बांधावर बसलेले असायचे, त्यावेळी शेतावरच्या बांधावरच्या एखाद्या विद्यार्थ्याला उचलून त्याला शिक्षण व्यवस्थेमध्ये आणून बसवलं. यापेक्षा GER वाढवण्यासाठी मोठा दुसरा कुठला प्रयत्न असू शकणार नाही. त्यामुळं GER वाढवण्याची जी काही मुहूर्तमेढ रोवलेली आहे ते कर्मवीर भाऊराव पाटील असतील, कर्मवीर मामासाहेब जगदाळे असतील, पंजाबराव देशमुख सर असतील, यासारख्या लोकांनी जी शिक्षणाची गंगोत्री सर्व घरांपर्यंत पोहोचवली, त्याचा दृश्य परिणाम म्हणजे आपण हे भरलेलं ऑडियन्स आहे ते पाहतोय. शिक्षण व्यवस्थेमध्ये जो काही टक्का वाढलेला आहे उच्च शिक्षणामध्ये युवकांचा, त्यासाठी या लोकांनी घेतलेली जी काही मेहनत आहे ती फार महत्वाची आहे. आणि म्हणूनच आपल्या ज्ञानस्रोत केंद्राला फक्त त्यांचं नाव, मामासाहेबांचं नाव देण्यापुरतं आपण सीमित न राहता दरवर्षी मामासाहेबांचं जे काही काम आहे ते नवीन पिढीसमोर यावं, नवीन पिढीसमोर त्या दृष्टीनं आदर्श निर्माण व्हावे, या दृष्टीनं आपण विविध कार्यक्रमांचं आयोजन करत असतो. मागील 2 वर्ष आपण मामासाहेबांच्या जीवनाबद्दल, त्यांनी जे काही जीवन कार्य केलं त्याबद्दल व्याख्यानं घेतली होती. यावर्षीचा आपला विषय जो काय आहे तो मामासाहेबांनी जी शिक्षण व्यवस्था समाजांपर्यंत पोहोचवली, ती शिक्षण व्यवस्था, ते कार्य आहे ते आपण लोकांपर्यंत पोहोचवलेलं आहे. आता बदलत्या काळानुसार जे शिक्षण व्यवस्थेचं स्वरूप बदलत आहे जागतिकीकरणामध्ये, त्या व्यवस्थेबद्दल बोलण्यासाठी म्हणून आज आपल्याकडे माणिकराव साळुंखे सर उपस्थित आहेत. म्हणजे मामासाहेबांबद्दल बोलायचं तर मामासाहेबांचं काम एवढं प्रचंड आहे की त्यांना 1980 साली म्हणजे 1980 साली बार्शीला अखिल भारतीय साहित्य संमेलन झालं होतं आणि त्यानंतर त्यांना डिलीट ही पदवी देण्यात आली होती. ती डिलीट पदवी देत असताना त्यांची तब्येत फारशी ठीक नव्हती, म्हणून तत्कालीन औरंगाबाद विद्यापीठाचे कुलगुरू आणि डीन हे बार्शीमध्ये आले होते. बार्शीमध्ये कार्यक्रम करून त्यांना डिलीट ही पदवी दिली होती. म्हणजे एखाद्याकडे पदवी चालून येणं याचा शब्दशः तिथं तुम्हाला अनुभव दिसतो. आणि आज 2024 साली, ती 1980 ची घटना आणि आज 2024 साली ज्यांनी 5 विद्यापीठांचं कुलगुरुपद भूषवलेलं आहे असे कुलगुरू माणिकराव साळुंखे सर, ते आपल्याला मामासाहेबांबद्दल बोलण्यासाठी इथं उपस्थित राहिले. हा नक्कीच मामासाहेबांचा फार मोठा योगदान आहे. त्यामुळे मामासाहेबांचं काम नवीन पिढीसमोर येण्यासाठी ज्ञानस्रोत केंद्र नेहमीच कटिबद्ध आहे आणि त्या दृष्टीने इथून पुढे भविष्यातही नक्कीच प्रयत्न केले जातील. आजच्या कार्यक्रमाला आपण सर्वजण बहुसंख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल स्टेजवरील सर्व व्याख्यातांचं, सर्व मान्यवरांचं, तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचं, विद्यार्थी विद्यार्थिनींचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय थोडक्यात सरांनी प्रस्तावनेतून भूमिका मांडलेली आहे. खरं तर स्टॅटिस्टिक्स सरांचा विषय, पण मला वाटतं संख्येची उत्तम जाण असणारा आणि वाचक असणारा माणूस जेव्हा संचालक म्हणून उभा राहतो तेव्हा नक्कीच ते ज्ञानस्रोत केंद्र खऱ्या अर्थानं समर्पक असं नाव पुढे नेणारं ठरतं. यानंतर व्यासपीठावर विराजमान सर्वच मान्यवरांना विनंती करते की कृपया त्यांनी प्रतिमेचं पूजन करावं. कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमेचं पूजन आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन इथं मान्यवरांच्या हस्ते इथं संपन्न होणार आहे. ज्यांनी उभ्या केलेल्या संस्था या बहुजन समाजाचा मुक्ती अध्याय होत्या. याचबरोबर कमवा शिका योजना राबवून श्रमाच्या प्रतिष्ठेचं मोल ज्यांनी विद्यार्थ्यांमध्ये रुजवलं असे कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमेचं पूजन इथं मान्यवरांच्या हस्ते संपन्न होतं. याचबरोबर समाजातील प्रत्येक घटकाचा सखोल विचार विकास साधणाऱ्या राजमाता आणि थोर प्रशासक शूर योद्धा अशा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचंही पूजन इथं संपन्न होतं. ज्या 2 प्रतिमांचं पूजन इथं संपन्न होत आहे, ही दोन्ही व्यक्तिमत्व ही सर्वार्थानं समाजासाठी, समाजातल्या प्रत्येक तळागाळातल्या घटकासाठी आपलं आयुष्य त्यांनी वेचलेलं आहे. सर्वार्थानं त्यांच्या विकासासाठी त्यांनी ते सेवारत राहिलेले आहेत. अशा 2 प्रतिमांचं पूजन, 2 व्यक्तिमत्वांचं पूजन आपण इथं करत आहोत.
धन्यवाद. सर्व मान्यवरांना विनंती करते कृपया आपण स्थानापन्न व्हावं. यानंतर विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर केदारनाथ काळवणे सर यांना विनंती करते त्यांनी आजचे व्याख्याते माननीय डॉक्टर माणिकराव साळुंखे सरांचा परिचय करून द्यावा. सन्माननीय विचारमंच मंचावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि सभागृहात उपस्थित असणारे सर्व सुज्ञ अभ्यासक विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक डॉक्टर माणिकराव साळुंखे सर यांचा परिचय आपल्यासमोर ठेवण्यासाठी मी उभा आहे. खरं म्हणजे साळुंखे सरांचा परिचय देशाला आणि अवघ्या महाराष्ट्राला माहीत आहे, पण या सभागृहामध्ये शिक्षणाच्या प्रवाहामध्ये नवं काही करू पाहणारे विद्यार्थी येत आहेत, त्यांच्यासाठी म्हणून हा परिचय मला वाटतं गरजेचा आहे. एक ज्ञानसंपन्न प्रयोगशील शिक्षण तज्ञ म्हणून साळुंखे सरांचा परिचय देशामध्ये आहे. रसायनशास्त्राचे व्यासंगी अभ्यासक संशोधक म्हणून सरांचा लौकिक आहे. 1979 साली सरांनी ऑर्गॅनिक केमिस्ट्री या विषयातून शिवाजी विद्यापीठामध्ये PhD पदवी ही प्राप्त केलेली आहे. त्यानंतर 1980 मध्ये सर विद्यापीठात लेक्चरर म्हणून जॉईन झालेले आहे. त्यानंतर रीडर, प्रोफेसर असा सरांचा प्रवास राहिलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ बॉम्बे येथे त्यांनी प्रोफेसर म्हणून काम पाहिलेलं आहे. 1997 साली तेथे सर विभाग प्रमुख म्हणून आणि नंतर 2000 ते 2004 या काळात सरांनी त्या संस्थेचे संचालक म्हणून काम पाहिलेलं आहे. या कालावधीमध्ये सरांनी त्या संस्थेला जवळपास 15 मिलियन रुपयाच्या ज्या ग्रँट्स आहेत वेगवेगळ्या, त्या विविध फंडिंग एजन्सीकडनं मिळवून दिलेल्या आहेत. म्हणजे UGC असेल, CSRI असेल किंवा अशा अनेक ज्या फंडिंग एजन्सी आहेत, या एजन्सीच्या माध्यमातून सरांनी तिथं ग्रँट मिळवून दिलेले आहे. आणि एक चांगलं नावारूपाला आणणारं एक संस्था जी आहे, सेंटर जे आहे तिथे उभं केलेलं आहे. सरांचा सातत्यानं उल्लेख असा होतो की सर 5 विद्यापीठाचे कुलगुरू आहे. खरं म्हणजे ही देशामधली अपवादात्मक अशी गोष्ट आहे की सर 5 विद्यापीठाचे कुलगुरू आहे. आणि नुसते कुलगुरूच नाहीये, तर ज्या ज्या विद्यापीठांमध्ये सर कुलगुरू म्हणून काम केलेलं आहे, तर त्या विद्यापीठाला काही एक नवं भरीव विकासात्मक असं योगदान जे आहे ते सरांनी दिलेलं आहे. तर भारती विद्यापीठ असेल किंवा शिवाजी विद्यापीठ जे आहे, त्या शिवाजी विद्यापीठाचा एक विशेष उल्लेख जे आहे तो या निमित्तानं करणं मला महत्त्वाचं वाटतं. या विद्यापीठाच्या उभारणीला आकार देण्यामध्ये एक प्रभावी कुलगुरू म्हणून सरांचा लौकिक राहिलेला आहे. त्यासोबतच राजस्थानची जी सेंट्रल युनिव्हर्सिटी आहे, तिचे पहिले कुलगुरू म्हणून सरांनी त्या विद्यापीठाची भौतिक आणि ज्ञानात्मक जी उभारणी आहे ती सरांनी केलेली आहे. त्यानंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून सुद्धा सरांनी काम केलेलं आहे. त्यानंतर सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी असेल, तर अशा वेगवेगळ्या विद्यापीठांचं कुलगुरू म्हणून काम करत असताना सरांमधला एक विद्यार्थी केंद्रीय प्रशासक जो आहे तो सातत्यानं या सगळ्या विद्यापीठांमध्ये काम करत असताना समोर येताना आपल्याला दिसतो. जो क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मुलांच्या व्यक्तिमत्वाला आकार देण्यासाठी आणि त्यांना देशाच्या पातळीवर, जगाच्या पातळीवर मंच मिळवून देण्यासाठी जो एक अखिल भारतीय विश्वविद्यालय संघ दिल्लीमध्ये काम करतोय, त्याचे अध्यक्ष म्हणून सुद्धा सरांनी काम केलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं जगामध्ये एक रसायनशास्त्राचे निष्णात संशोधक म्हणून सरांची ओळख राहिलेली आहे. सरांचे जवळपास 150 संशोधन पेपर किंवा शोध निबंध जे आहेत ते नॅशनल आणि इंटरनॅशनल जर्नल्समध्ये प्रसिद्ध झालेले आहेत. सरांच्या नावाने एक पेटंट सुद्धा आहे. जवळपास 38 विद्यार्थ्यांनी सरांच्या मार्गदर्शनाखाली PhD पदवी जी आहे ती पदवी प्राप्त केलेली आहे. वेगवेगळ्या इंटरनॅशनल, नॅशनल ज्या कॉन्फरन्स आहे त्या कॉन्फरन्समध्ये सरांचा सहभाग राहिलेला आहे. आणि प्रामुख्यानं पोस्ट डॉक्टरल जे आहे ते सुद्धा इस्रायल येथून सरांनी पूर्ण केलेलं आहे. वेगवेगळ्या कॉन्फरन्स आणि व्याख्यानांमध्ये सहभाग नोंदवत असताना इस्रायल असेल किंवा वेस्ट जर्मनी असेल, जपान असेल, चेकोस्लोवाकिया असेल, ऑस्ट्रेलिया असेल, श्रीलंका असेल, साऊथ कोरिया असेल, थायलंड असेल, सिंगापूर असेल, मलेशिया असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी सरांनी आपलं संशोधन आणि विचार जे आहे ते व्यक्त केलेले आहे.
सर स्वतः रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीचे फेलो आहेत, अमेरिकन केमिकल सोसायटीचे सदस्य आहेत, त्यासोबतच इंडियन केमिकल सोसायटीचे सदस्य आहेत. अशा अनेक संस्थांचे सदस्य म्हणून सर काम पाहतात. सरांच्या या सगळ्या कामासाठी महाराष्ट्र सरकारनं सरांना बेस्ट टीचर अवॉर्ड जे आहे ते सुद्धा दिलेलं आहे. आणि विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना मी सांगू इच्छितो की सरांचं एक आत्मचरित्र जे आहे ते प्रसिद्ध आहे. आपण आवर्जून ते बघावं. विद्येच्या प्रांगणात असं त्या आत्मचरित्राचं शीर्षक आहे. पुण्याच्या मनोविकास प्रकाशनानं ते पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. एक निष्णात, धाडसी आणि रचनात्मक प्रशासक कसा असावा आणि सतत आपल्या प्रशासनाच्या केंद्रस्थानी विद्यार्थी आणि ज्ञान ठेवणारा प्रशासक कसा असावा हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही ते आत्मचरित्र जे आहे ते आत्मचरित्र आवर्जून वाचा. सरांचा जो जीवन प्रवास आहे तो जीवन प्रवास तरुण पिढीला निश्चित प्रेरक ठरणारा असा आहे. तर त्यातनं एक विद्यार्थी केंद्रित निर्लक्षम असा एक कुलगुरू म्हणून आपल्याला सरांचा निर्देश करता येईल. खरं म्हणजे अत्यंत बिकट अशा परिस्थितीत सरांचा एक प्रवास जो आहे तो प्रवास राहिलेला आहे. सांगली जिल्ह्यामध्ये धनगाव नावाचं गाव आहे. तिथं सरांचा 1955 साली शेतकरी कुटुंबामध्ये जन्म झालेला आहे. आणि मला या निमित्ताने विठ्ठल वाघांच्या काही ओळी आठवतात. विठ्ठल वाघाने असं लिहिलेलं होतं की आम्ही जन्मलो गा मातीत किती होणार गा माती, आम्ही जन्मलो गा मातीत किती होणार गा माती, या खापराच्या दिव्यातनं कधी पेटणार माती. मला वाटतं हा जो शेतकरी कुटुंबातला संघर्ष आहे तो संघर्ष करत करत साळुंखे सर ज्ञानाच्या एका उच्च शिखरापर्यंत येऊन पोहोचले आणि त्यांनी या सगळ्या काय म्हणू आपण त्याला शिक्षणापासून वंचित असणाऱ्या समूहाला एक दिशा दाखवण्याचं काम, वाट दाखवण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून मला वाटतं सरांचा सगळा जीवन प्रवास जो आहे तो आपल्या सगळ्यांना प्रेरक ठरणारा आहे. आज आपण ज्ञानस्रोत केंद्राच्या माध्यमातून सरांचं व्याख्यान इथं ठेवलेलं आहे. जागतिकीकरणानंतर शिक्षणामध्ये जे होणारे बदल आहे त्या अनुषंगाने सरांचे अनमोल विचार आणि जो अनुभव आहे तो अनुभव आपल्याला नक्कीच मार्गदर्शक ठरणार आहे. मी या निमित्ताने मला परिचय करण्याची संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. नक्की सरांच्या परिचयातून सरांना ऐकण्याची उत्सुकता आहे आपल्या सगळ्यांचीच वाढलेली आहे. इतका मोठा माणूस आज आपल्यामध्ये उपस्थित आहे याचा खरंच अत्यंत आनंद आणि अभिमान आहे सर. यानंतर आदरणीय कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर सर यांना विनंती करते की त्यांनी माननीय डॉक्टर साळुंखे सरांचा इथं सत्कार करावा. विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर सर यांच्या हस्ते माननीय डॉक्टर माणिकराव साळुंखे सरांचा इथं सत्कार संपन्न होतोय. शाळा मामासाहेब जगदाळे यांच्या कार्यावर आधारित पुस्तक आणि बुके देऊन आपण नॅपकिन बुके देऊन सत्कार करतोय. कारण सोलापूर हे टेक्स्टाईलचं शहर आहे तेव्हा या शहराची ओळख त्यांच्यासोबत राहावी. धन्यवाद सर. अशा उत्तम संशोधकाचा, तत्वनिष्ठ प्रशासकाचा, शिक्षण चिंतकाचा विद्येच्या प्रांगणातला समृद्ध प्रवास आपल्यासाठी अर्थातच दिशादर्शक ठरणारा आहे. आणि आज जागतिकीकरण काळातील बदलत्या शिक्षण व्यवस्थेची नवी दिशा आज आपल्या व्याख्यानातून सर अधिक ठळक करणार आहेत. तसंच आज आवर्जून ते सपत्नीक इथे उपस्थित आहेत त्याचाही तितकाच आपल्याला आनंद आहे. तेव्हा त्यांचा सन्मान करणं ही विद्यापीठाचं कर्तव्यच आहे. तेव्हा मी सरांना विनंती करते की कृपया घारे मॅडमना विनंती करते की कृपया त्यांनी साळुंखे मॅडमचा देखील सत्कार करावा. सरांच्या या नक्या मोठ्या प्रवासामध्ये त्यांच्या सहचरणी असणाऱ्या साळुंखे मॅडमचे तितकंच महत्त्वाचं योगदान आहे. तेव्हा त्यांचं देखील विद्यापीठाच्या वतीनं आपण मनपूर्वक स्वागत करीत आहोत. तुम्हा दोघांची उपस्थिती विद्यापीठासाठी अतिशय मोलाची आहे. धन्यवाद. यानंतर आदरणीय डॉक्टर माणिकराव साळुंखे सर यांना विनंती करते की त्यांनी त्यांच्या व्याख्यानाला सुरुवात करावी. सर्वांना माझा नमस्कार. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू
माननीय प्रोफेसर डॉक्टर प्रकाश महानोर सर, या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या विद्यापीठाच्या कुलसचिव डॉक्टर घारे मॅडम, त्याचप्रमाणे ज्ञानक्षेत्राचे आपले काळडी सर, बार्शीहून खास या कार्यक्रमासाठी आलेले सर्व सन्माननीय पाहुणे, सर्व प्राध्यापक, विद्यापीठाचे अधिकारी आणि विद्यार्थी मित्रांनो, खरं तर मी थोडीशी पार्श्वभूमी सांगेन. 4 दिवसापूर्वी मी सोलापूरला आलेलो होतो आणि त्या ठिकाणी महानोर सरांनी मला एक सांगितलं की असं मामासाहेब जगदाळे यांच्यावरती व्याख्यानमाला आहे आणि 4 दिवसात आपण इथं यायचं आहे. खरोखर मला सरांचा अगदी मनापासून आभारी आहे. यासाठी आभारी आहे की त्यानंतर मी एकच गोष्ट केली. मी मामासाहेबांचं कार्य पाहिलेलं आहे, बऱ्याच वेळेला बार्शीला गेलेलो आहे, या गोष्टी सगळ्या गोष्टी आहेत. परंतु मी त्यांचं पुस्तक वाचायला सुरुवात केली त्यांच्यावरची. आणि आता जे मला पुस्तक दिलेलं आहे प्राध्यापक महाराष्ट्र साहित्य मंडळाने जी पुस्तक केलेली प्राध्यापक इंगळेंचं पुस्तक मी ज्या वेळेला चाळायला लागलो त्यावेळेला मामासाहेब मला अनेक स्वरूपात दिसायला लागले. म्हणजे ते स्वरूपात पाहणं आणि ही संधी दिल्याबद्दल मी महानोर सरांचा मनापासून आभारी आहे. या व्याख्यानात पहिल्यांदा मी मामाला अभिवादन करतो आणि अभिवादन करत असताना मी काही मुद्दे घेणार आहे. सुरुवातीला मामांच्या बद्दल काही वेळ बोले आणि सांगितल्याप्रमाणे शिक्षण क्षेत्रात पहिला मुद्दा असा आहे की माझं असं म्हणणं आहे की मामांना कायमपणे एक बार्शी त्या भागातलं शैक्षणिक कार्य केलं या दृष्टीनं मामांच्याकडं पाहिलं जातं. परंतु महाराष्ट्र शासनानं जे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे त्यात त्यांनी म्हटलेलं आहे हे महाराष्ट्राचे शिल्पकार आहेत. म्हणजे महाराष्ट्राचे जे शिल्पकार ज्यांची नोंद झालेली आहे त्यात महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून मामांचं नाव आलेलं आहे. आता त्यामुळं आणि ही गोष्ट त्यापेक्षा सोलापूर विद्यापीठानेही खरं तर मला असं काही गोष्टी मान्य करायला लागतील. आणि शिवाजी विद्यापीठानं तसं मामांसाठी औरंगाबाद विद्यापीठ येतं आणि त्यांना डिलीट देतं, पण आम्ही शिवाजी विद्यापीठामार्फत मात्र ही डिलीट त्यांना दिलेली नाही. ही गोष्ट कुठेतरी मान्य करणं आवश्यक आहे, कारण ते त्यांचा जो परिसर होता तो शिवाजी विद्यापीठाला ॲफिलिएटेड होता आणि त्या दृष्टीने मला या गोष्टीची खंत वाटते. खरं तर त्या काळामध्ये फक्त त्यांनी शिक्षण म्हणजे काही शाळा काढल्या वगैरे असं नाही आहे. मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांची कुठली वाटत असेल तर त्यांचा जो आयुष्याचा पहिला भाग आहे तो खरं तर एज्युकेशनसाठी, जो सगळ्या खेडेगावातल्या फर्स्ट लर्नरला जो आणि त्यांचं घरामध्ये त्यांना इतका विरोध असताना वडिलांनी त्यांचं लग्न केलं त्यांनी शिक्षण घेऊ नये म्हणून. म्हणजे अशा परिस्थितीतला मनुष्य ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी बार्शीमध्ये काम करतो आणि त्यांचं एक महत्त्वाचं आहे बरं का, वडिलांच्या या विरोधामुळं कदाचित ते पंढरपूरला गेले, बरोबर आहे, आणि पंढरपूरला गेले त्यामुळं त्यांच्यावरती एक वेगळा परिणाम झालेला आहे. परिणाम या पद्धतीचा झालेला आहे की त्यांच्या शैक्षणिक धोरणामध्ये कायम संत, त्याचप्रमाणे बरं का कर्मवीरांना असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, त्याचप्रमाणे देशमुख असतील, ह्या सगळ्या मंडळींचा अतिशय मोठा प्रभाव. आणि त्यांची 2च दैवत आहेत. त्यांनी जीवनामध्ये छत्रपती शिवाजी आणि संत तुकाराम यांच्या मनापासून त्यांच्यावरती ह्या गोष्टी केल्या. मला कधी कधी असं वाटतं ते त्यांचा स्वभाव होता. मी खरोखर माझ्या भाषणामध्ये बरं का काही गोष्टी असं सांगायचं, त्यांचे केलेले विनोद ते मला माहित नाही कितपत मला कुणीतरी सांगितलेलं असायचं आणि त्याचा उपयोग मी माझ्या भाषणामध्ये करायचो. काय म्हणायचे ते, मुलगा 7वी झाला की 4 आणे बाद झाला, 8 नंतर तो 11वी झाला की 8 आणे बाद झाला आणि जो ग्रॅज्युएट झाला तर पुरा रुपया बाद. म्हणजे
श्रमाची प्रतिष्ठा कमीच घ्या, हा जो त्यांचा उल्लेख होता हा माझ्या बऱ्याच भाषणामध्ये मी केलेला. तो कशासाठी आहे? श्रमाची प्रतिष्ठा. जसजसं मनुष्य शिकत जातो त्यावेळेला तो श्रम करायचं विसरतो. या गोष्टीला त्यांचा फार मोठा विरोध होता आणि त्या दृष्टीनं मला या गोष्टीचा त्या ठिकाणी उल्लेख करणं आवश्यक आहे. खरं तर मामानी बरं का, मला वाटते माहिती अधिकार, मी एक साधी गोष्ट सांगतो बरं का, म्हणजे ह्याच्यावर मला वाटते अनेक व्याख्यानं झाली असती, त्यामुळे मी फारसं इथं बोलणं योग्य ठरणार नाही. पण त्या ठिकाणी मामानी मला वाटते माहिती अधिकाराचा उपयोग कसा केला, तर ज्या वेळेला बरं का ते बार्शीच्या म्युन्सिपाल्टीमध्ये ज्या वेळेला नोकरी करत होते, तिथला जो अधिकारी होता आणि तो फार मोठ्या गडबडी करायचा आणि सातत्याने त्यांना मेमो वगैरे द्यायचा. आता त्यानंतर त्यांनी नोकरी सोडायचा सुद्धा विचार केलेला होता मामाने. मामानी नोकरी सोडत असताना त्यांनी काय करावं की तिथल्या जे म्युन्सिपाल्टीचे जे मुख्य असतील त्यांना असं वाटलं की मामानी नोकरी सोडत तर मामांची बदली केली. तरी ते जे सदग्रस्त होते ते मामांना त्रास द्यायचे, मामांच्या मित्रांना आणि त्यांना त्रास द्यायचे थांबले. मग मामाने काय करावं, म्हणजे मामांना जीवनात कसा संघर्ष करावा लागणार आहे, आपल्या सगळ्यांना विद्यार्थ्यांना जो संघर्ष करावा लागणार आहे, तर त्यांनी काय केली त्याची सगळी इत्थंभूत माहिती मिळवली. आणि त्या सदग्रस्तांनी काय केलेलं होतं, रॉकेलचा परवाना मामलेदारची स्वतः सही करून दिला होता. म्हणजे अशा पद्धतीची माहिती ज्या वेळेला त्यांनी काढली आणि त्या माहितीचा वापर करून त्या संबंधित माणसाला नोकरीतून बडतर्फ करायला लावलं. म्हणजे ज्या वेळेला एखादी गोष्ट करायची असते त्यावेळेला आपण अगदी वेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी काम करणं आवश्यक असतं. आणि त्यांनी काढलेल्या संस्थांमध्ये विद्यार्थ्यांच्या बरोबर का तर ज्ञानचर्चा फार घ्यायची. त्यांना सातत्यानं बरं का विद्यार्थ्यांच्या बरोबर अनेक विषयावरती ते चर्चा घडवून आणायचे. त्याचे पहिलं म्हणजे त्यांनी सुरुवात केली ती वसतिगृहांच्या पासून सुरुवात केली. शाहू महाराजांची तर त्यांच्यावर चांगला प्रभाव असावा आणि गोर गरीब दलित सगळ्या वर्गासाठी त्यांनी जी हॉस्टेल्स होती त्या हॉस्टेलच्या विचारावरती हे करण्यासाठी तो मुलांना असे विषय द्यायचे आणि त्या विषयात ते स्वतः त्या ठिकाणी मार्गदर्शन करायची. ही गोष्ट माझ्या दृष्टीनं महत्त्वाची आहे. आणि त्यांनी बरं का ह्या अर्न अँड लर्न स्कीम जी आहे त्याचा खरोखर तिथली विहीर सुद्धा बरं का मुलांनी काढली. म्हणजे न पटणाऱ्या गोष्टी बरं का जे, आणि हे सगळं केलंय ते कुणाच्या साह्यानं, असं त्यांना कुणीही मदत करणारं कुणीही नव्हतं. सामान्य लोकांनी केलेली मदत, बार्शीमध्ये असणाऱ्या अनेक लोकांनी. एक त्यांच्याकडे बरं का एक साधं उदाहरण आहे, त्या कांबळे सर रावसाहेब कांबळे, ते त्यांना येऊन त्यांची एक त्यांना दान केलेली मिळालेली जमीन देतात आणि त्यामध्ये मंदिर असतं. त्या मंदिराला बरं का लोकांनी इतकं राजकारण करायचा प्रयत्न केला, पण त्या राजकारणावरती उत्तर देण्याचं काम खरोखर ह्या विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या त्या सहकाऱ्यांच्या बद्दल ते फार चांगला उल्लेख करतात. त्यांच्याबरोबर ज्यांनी ज्यांनी काम केलेलं आहे त्या सहकाऱ्यांच्या बद्दल ते अतिशय चांगला उल्लेख करत असतात. त्यामुळं मी खरोखर मामांचं कार्य हे अतिशय वेगळं, कर्मवीरांना या त्यांनी जे सांगितलं, बापूजी साळुंके असतील, या सगळ्या मंडळींनी जे कार्य केलेलं आहे, शिक्षणाची गंगा प्रत्येक ठिकाणी पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळं मामांचा मी खरोखर सोलापूर विद्यापीठाचं त्यांनी हे नाव त्यांचं त्या नॉलेज सेंटरला जे दिलेलं आहे त्याबद्दल मनापासून त्यांचंही अभिनंदन करतो आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. मी खरं तर आता मी शैक्षणिक धोरणाबद्दल बोलणार आणि मामांच्या बद्दल, कारण 2 भाषणं मला सांगण्यात आली की मामांच्या चरित्रावरती मामांचं चरित्र जो मी आत्ता काही भाग म्हटलेला आहे. आता नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे भारतीय शिक्षण पद्धतीचा शोध घेणारा, आदर्श व्यक्ती आणि आदर्श समाज घडवणारा म्हणजे काय आहे. कारण या नवीन विद्यार्थ्यांना बरं का फक्त आम्ही काहीतरी अभ्यासक्रमात बदल करतोय, पण हे बदल म्हणजे नवीन शैक्षणिक धोरण नाही आहे. भारताच्या दृष्टिकोनातून म्हणजे आपल्या संस्कृतीप्रमाणे आदर्श व्यक्ती आणि आदर्श समाज कोणता याचे स्पष्ट चित्र आपल्या डोळ्यासमोर पहिल्यांदा तयार झाले. मर्यादा पुरुषोत्तम, संयम, त्यागी
ही आदर्शाची प्रतीक आहे. आपल्याला माहिती आहे आताच आपण प्रभू रामचंद्रांचं मंदिर तयार झालेलं आहे. भारतीय संस्कृती व्यक्तिवादाचा पुरस्कार करते. मी एक अगदी हा एक मुद्दा आपल्याला सांगतोय, पण ती व्यक्ती सुखवाद आणि व्यक्ती विकासवाद यात बदल घडवते, फरक करते. दक्षतापूर्वक हा फरक केलेला आहे. व्यक्तीचा विकास केवळ ऐहिक सुखभोगात नाही, फक्त ऐहिक सगळ्या गोष्टी, पैसा मिळाला म्हणजे सगळ्या गोष्टी घडलेल्या नाही, तर मनाची, ऐहिक आणि बुद्धीची अंतिम उच्ची गाठण्यात आहे असे मी मानतो. आणि आधुनिक काळात भारतीय संस्कृतीला अभित असणारा अर्थ महात्मा गांधीच्या विचारात सत्याग्रह व्यक्ती प्रतिबिंबित झालेला आहे. खरं तर मी आता या ठिकाणी आपल्यापुढे जे बोलणार आहे, आपण सगळे ज्ञान क्षेत्रात काम करतो. आता हे ज्ञानशास्त्रामध्ये जे काम करत आहोत ते ज्ञान निर्मितीचं आहे. आणि जे सांगितलं ज्ञान स्तोत्र, ज्ञान निर्मिती आहे, ज्ञान वितरण आहे, ज्ञान संग्रह आहे, ज्ञान विस्तार आहे. आणि ह्या सगळ्याचं क्षेत्र म्हणजे ज्ञान क्षेत्र आहे. माझ्या दृष्टिकोनातून माध्यमिक शिक्षकाच्या टप्प्यावर संस्कार प्रभाव करण्यासाठी अत्यंत, आणि तो काम महत्वाचं माध्यमिक आणि प्राथमिकचं काम मामाने केलेलं आहे. कारण त्यावेळेस जी माणसाची मेंदूची वाढ होते ती 14 वर्षापर्यंत होती, आत्ताच्या नवीन एज्युकेशन पॉलिसी प्रमाणे, आणि त्यामुळं तो काळ फार महत्वाचा आहे. पण याच वेळेला उच्च शिक्षण हे सर्व गोष्टीला त्याला सातत्यपूर्ण, नाविन्यपूर्ण, विचारपूर्वक अशा पद्धतीचं विवेक शिक्षणाची जबाबदारी आहे. आपल्या पारंपरिक शहाणपणाप्रमाणे शिक्षण विद्या सा विमुक्ते, त्यामुळे आपण म्हणतो की आपल्याला एकदा शिक्षण मिळाल्यानंतर भौतिक तसेच पारमार्थिक अर्थाने मुक्ती व स्वातंत्र्य मिळतं. आता काय मिळतं, तुम्ही जर तुम्हाला नोकरी मिळाली की तुम्हाला जे स्वातंत्र्य मिळतं ते पारमार्थिक अर्थाने मिळतं. मानवी जीवनाचे अंतिम उद्दिष्ट भौतिक अर्थाने सर्व गरजांची परिपूर्तता करणे आणि भौतिक मुक्ती आणि पारमार्थिक अर्थाने मोक्ष म्हणजे आत्म्याची मुक्ती, या दोन्ही गोष्टीची पूर्तता करण्यासाठी ज्ञानाचे माध्यम महत्वाचे. आपल्याला सगळ्यांना फार मोठा अभिमान आहे की आपल्याकडं पूर्वी नालंदा तक्षशिला विद्यापीठाची आपण वारसा सांगतो, आणि पूर्वी गुरुकुल पद्धत होती. मी गुरुकुल पद्धतीबद्दल आपल्याला थोडक्यात सांगणार आहे. म्हणजे मामांची सुद्धा जी पद्धती होती त्या ठिकाणी ती सुद्धा गुरुकुल पद्धत होती. तर या ठिकाणी या गुरुकुल पद्धतीमध्ये एकदा सवाई गंधर्व भीमसेन जोशींना आपण सगळे ओळखता गाण्यामध्ये. तर भीमसेन जोशी ज्या वेळेला गुरुच्या घरी शिक्षण घेत होते त्यावेळेला त्यांचे वडील जातात, आणि वडील जातात आणि पाहतात काय ते अंगात ताप आहे तरी ते पाणी आणतात, आणि पाणी आणतायत म्हटल्यानंतर त्यांच्या वडिलांना वाईट वाटतं. ते म्हटले की आपण हे सोडूया आणि जाऊया. त्यावेळेला भीमसेन जोशींनी मला सांगितलं, मी फक्त इथं शिक्षण घेत नाही आहे, मी त्याच्याबरोबर जीवनात जगण्याची कला त्यांच्याकडून शिकतोय, ही गोष्ट महत्वाची आहे. म्हणजे शिक्षण म्हणजे आपण फक्त वर्गात जे शिकतोय ते शिक्षण महत्वाचं. मी अनेक मुद्दा घेणार आहे, त्यानंतर काही गोष्टी बोलणार आहे. देव धर्म आणि विज्ञान हा जरा मोठा कॉन्ट्रोवर्शियल प्रश्न आहे, पण तो थोडासा बोलणं आवश्यक आहे की याचा कुठं आपल्या शिक्षणाशी काही संबंध आहे का, शिक्षणाशी जो संबंध आहे का. भारत हा अतिशय परंपरानिष्ठ देश आहे, देवधर्म मानणारा देश आहे, पारंपरिक मानसिकता ही आपल्याकडे फार चांगली आहे. पेनमन हा एक अतिशय चांगला सोशल सायंटिस्ट होता, त्यानं विज्ञान आणि धर्म कधी एकत्र जात नाहीत असं म्हटलेलं आहे. पण आपल्या हिंदू धर्माचं एक चांगलं आहे, हिंदू धर्माचा कुणी असा संस्थापक नाही. हिंदू धर्मात एक ग्रंथ आहे, त्या ग्रंथावर टीका टिप्पणी करायचा अधिकार सगळ्यांना आहे. म्हणजे असं नाही की फक्त एका बाजूने विचार होतो तर अतिशय वेगळ्या पद्धती, पण इतर धर्मामध्ये ही गोष्ट नाही. त्यामध्ये संस्थापक आहे, एक त्यांचा असा धर्मग्रंथ आहे, आणि त्याच्यामध्ये कधी बदल होत नसतो त्यांच्या ह्याच्यामध्ये ज्या धर्मग्रंथामध्ये. तर त्यामुळं ह्या शिक्षण पद्धती किंवा सगळ्या गोष्टीमध्ये बदल होत नव्हते. आता मी पूर्वी सांगतो एक साधं उदाहरण म्हणजे बरं का, पृथ्वी ही सूर्यकेंद्रीय आहे की नाही हा सगळ्यात महत्वाचा एक फार मोठा घन प्रश्न. पण आपल्याकडे बघा, म्हणजे आपण इंडियन नॉलेज सिस्टीम बद्दल सरांनी आता चालू केलेलं आहे,
तर 5व्या शतकात आपल्या देशात सगळ्यांना माहित होतं ही पृथ्वी सूर्यकेंद्रीय आहे. हे आर्यभट्टाने त्यावेळेला 5व्या शतकात गुरुत्वाकर्षणाचे नियम ह्या सगळ्या गोष्टी आपल्या ठिकाणी होत्या. पण माझा प्रश्न आहे की नंतर जी औद्योगिक क्रांती आपल्याकडे व्हायला पाहिजे होती ती का झाली नाही? आता आपल्यातलं हे जे काही ज्ञान होतं त्याचं कदाचित अरबी लोकांशी जवळचा संबंध आला. ते अरबस्तानला गेलं. अरबस्तानमधून ते ज्ञान नंतरच्या काळात युरोपमध्ये गेलं आणि त्याच्या वेळेला इंग्रजी झालं त्यावेळेला त्या ज्ञानाचा उपयोग केला गेला. मी एक साधं उदाहरण देतो. 15व्या शतकामध्ये गॅलिलिओनं की काय करावं, एक तो त्याला राजाजवळ जाणं ह्या गोष्टी आवडायच्या आणि त्यांनी एक दुर्बीण तयार केली. दुर्बीण केल्यानंतर त्या दुर्बिणीतून बघायला लागल्यानंतर ती परकीयांची जी जहाजं असतात ती जवळ आल्यागत आणि जहाजांचा हे दिसायला लागला. त्यावेळेला त्याला असं वाटलं की अतिशय चांगला शोध काढलेला. राजालाही आनंद झाला की लवकर आपल्याला कळेल की शत्रू आपल्यावर हल्ला करत आहे. पण ज्या वेळेला त्यांनी दुर्बीणचा हे पॉवरफुल केली, त्याची ताकद वाढवली आणि ज्या वेळेला आकाशाकडे पाहिलं त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की नाही, ही पृथ्वी सूर्यकेंद्रीय आहे. जे धर्मग्रंथामध्ये लिहिलेलं आहे ते बरोबर नाही. असं म्हटल्यानंतर तिथल्या ख्रिश्चन धर्म लोकांना चर्चला इतका त्याच्यावरती रोष झाला की आपल्याला माहिती आहे की त्याच्या अगोदर असं म्हणणारे कोपर्निकस असतील, ब्रुनो असतील, जीवन जाळण्यापर्यंतचे सगळे प्रकार. पण या गोष्टी घडण्यामध्ये तुम्ही बघा की ज्या वेळेला त्यांनी या गोष्ट बद्दल त्यांना आव्हान दिलं की हे असं नाही, अगदी शेवटीपर्यंत तुरुंगात मरेपर्यंत ते म्हणत राहिले की नाही मी म्हणतोय तेच कराय, कारण हे मी प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलेलं आहे. आणि यामुळं कुठंतरी युरोपमध्ये त्यानंतर गॅलिलिओ हा खऱ्या अर्थानं पहिला सायंटिस्ट मी म्हणेन, कारण त्यांनी असं दाखवून दिलं की धर्माच्या पुस्तकात लिहिलेलं सगळ्याच गोष्टी अगदी त्याप्रमाणे असत नाही. त्याच्यामध्ये प्रयोगांती त्या पाहायला लागतात आणि त्यामुळं पहिली गोष्ट काय घडली असेल नंतरच्या काळात युरोपमध्ये औद्योगिक क्रांती झाली. तुम्ही विचार करा की त्या काळामध्ये जी क्रांती अपेक्षित होती, आपल्याकडे अनेक शोध लागलेले आहेत, परंतु या आता प्रश्न निर्माण आहे की हे ज्ञान त्याला 15व्या-16व्या शतकानंतर झालं, पण आपल्याकडे हे ज्ञान 5व्या शतकात होतं आणि तरी सुद्धा औद्योगिक क्रांती शिक्षणामध्ये झालेले बदल पूर्वी आपल्याकडे चांगलं होतं. त्याला दोन गोष्टी असण्याची शक्यता आहे. पहिली गोष्ट मी अशी म्हणेन की परकीय आक्रमण झाली. कदाचित त्यामुळे आपल्याला माहित असेल की नालंदा तक्षशिलामधली जी ग्रंथालयातली ज्ञानसूत्र केंद्र आहे ती सगळी नष्ट करण्यात आली. तो एक भाग असू शकेल. किंवा त्यांचे जी शिष्य मंडळी आहे त्या शिष्य मंडळींनी जो कसा आहे की याच्यामध्ये बरं का सगळ्यात मोठी गोष्ट कुठली असेल शिक्षण क्षेत्रामध्ये तर ज्ञान चर्चा नसतील तर कुठेही ही गोष्ट त्या ठिकाणी एकांगी होऊ शकते. आता तुम्हाला कदाचित आपण माहित असेल की रामायणामध्ये आपण सीतेला 2 शिक्षक, वनपर्वामध्ये एक शिक्षक तिला शिकवायचा की देव आहे आणि दुसरा शिकवायचा की देव नाही. म्हणजे या पद्धतीची ज्ञान परंपरा आपल्या धर्मात सुरुवातीपासून आहे आणि त्यामुळं जे त्या काळात जी ज्ञानाची निर्मिती झाली ह्याला कारण त्यावेळच्या होत असलेल्या चर्चा आणि ही चर्चा अशा पद्धतीच्या चर्चा होणं हे माझ्या दृष्टीने म्हणजे शिक्षणामध्ये सगळ्यात महत्वाची कुठली गोष्ट असेल तर ती ज्ञानचर्चेची आहे. म्हणजे चर्चा जर झाल्या नाहीत तर आपल्याला आणि अनेक देशांचं, मी रशियाचं सुद्धा उदाहरण, रशियामध्ये बरं का की त्या ठिकाणी जनुकीय शास्त्र वगैरे याच्यावरती त्यांचा फारसा विश्वास असल्यामुळं आपण हायब्रिड बियाणं त्यांच्यापेक्षा लवकर वापरायला सुरुवात केली, परंतु त्यांनी न वापर म्हणजे शिक्षण, विज्ञान, धर्म या सगळ्या गोष्टी एकमेका जवळच्या आहेत. खरं तर आपल्याकडे जी अनेक कमिशन झाली, मला नव्या एज्युकेशन पॉलिसीकडे थोडंसं यायचं, ह्याच्यावर जागतिक सगळा परिणाम झालेला आहे. आता यांनी जो सांगितलं की 50% ग्रॉस एनरोलमेंट रेशो करायचा आहे, तो करण्यासाठी बरं का आपल्याला बरं का अगदी
जे अपंग आहेत, विचलित आहेत, कशाला मतिमंद आहेत, ह्या सगळ्यांना प्रवाहात आणल्याशिवाय आपण हे टार्गेट अचीव करू शकत नाही. आपल्याला अनेक आता आपल्याला पहिल्यांदा कोठारी कमिशन पासून या सगळ्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्याच्यावरती मी आता बोलण्यापेक्षा उच्च शिक्षण आपल्या विचारावर बोलेल. एक मॅकेन्झीचा रिपोर्ट आहे आणि त्या रिपोर्टमध्ये असं म्हटलंय की आताचं जे आपल्या शिक्षक आहे ते त्याच्यामध्ये बरं का मेनली आपण कशावर फोकस करतो, माहितीवर. विद्यार्थ्यांना स्पेसिफिक माहिती द्यायची आणि माहितीचं त्यांनी जी माहिती दिली ती माहिती मुलांनी उत्तरात दिली तर त्याला मार्क द्यायची, ही आपली शिक्षण पद्धतीची आता आहे. पण त्यामुळे आपल्या शिक्षण पद्धतीला उच्च दर्जाची शिक्षण पद्धती समजली जाते. आता जो दुसरा कॉम्पोनंट आहे तो कॉम्पोनंट स्किल्स आहे आणि हल्ली बरं का आपण चर्चा फक्त स्किलची करतोय आणि मला आनंद आहे की या ठिकाणी आता महानवार साहेब आले, त्यांचा सगळा दृष्टिकोन आहे तो स्किल. मी त्यांच्यावर बोलताना मला काय पण असं जाणवतं की ते स्किलचा विचार करतात. मुलांना नोकरी सक्षम कशा पद्धतीने करता येईल. तर या दृष्टीनं तुम्हाला असा विचार केला तर या पद्धतीचं शिक्षण याच्यापेक्षा माहिती बरोबर शिक्षण कदाचित कोरिया, जपान या देशामध्ये माहिती बरोबर स्किलचं चांगल्या पद्धतीने इव्हन जर्मन मॉडेल आहे या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं शिक्षण दिलं जातं. पण तुम्ही अमेरिका आणि जर्मनीमध्ये गेला तर त्यामध्ये तिसरा कॉम्पोनंट आहे आणि तिसऱ्या कॉम्पोनंटची आपल्या सन्मान्य माननीय पंतप्रधानांना ते फार जाणीव झालेली आहे. स्टार्टअप वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ते बोलतायत, ते यासाठी बोलतायत की आपल्याला इनोव्हेशन केल्याशिवाय जगापुढे फार मोठे प्रश्न आहेत आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला माहित असेल की सस्टेनेबल डेव्हलपमेंट जे गोल आहेत तर हे गोल आपल्याला जर अचीव करायचे ते गरिबी दूर करणं एवढं सोपं काम नाही. फक्त पॉलिटिकली जरी कोणी बोललं तरी गरिबी दूर करणं शक्य नाही. हे 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहेत ते गोल आपल्याला त्याच्या कुठल्याही एका डिसिप्लिन त्याचं उत्तर देऊ शकत नाही आणि या गोष्टीमुळेच आता बरं का मल्टीडिसिप्लिनरीचा जो विचार चालू आहे तो एवढ्यासाठीच आहे की प्रश्न इतके कॉम्प्लेक्स आहेत की डिसिप्लिन, ट्रान्सडिसिप्लिन या सगळ्याच्या पलीकडे जाऊन जोपर्यंत आपण विचार करणार नाही तोपर्यंत आपल्याला या गोष्टीचा हे करता येणार नाही, असा विकास करता येणार नाही. तर आपल्याकडे बरं का एक गोष्ट झालेली आहे. मी गेल्या वेळेला सांगताना एक सांगितलं की ॲग्रिकल्चर सोसायटी जी आहे, ॲग्रिकल्चर सोसायटीतून युरोपमध्ये काय झालं की ती इंडस्ट्रियल सोसायटीमध्ये झाली आणि इंडस्ट्रियल सोसायटीतून आता ती नॉलेज सोसायटीकडे निघाली. परंतु आपल्याकडे आपण डायरेक्टली आपल्याकडे ज्या पद्धतीचं इंडस्ट्रियल रिव्होल्युशन होणं गरजेचं होतं ते आपल्याकडे झालं आणि हे झालं नसल्यामुळं आपल्याकडे जो क्वालिटीचा आणि आता क्वालिटी कशामुळं तुम्हाला माहीत असेल म्हणजे कर्मवीरांना असतील सगळ्यांनी बरं का शिक्षणाच्या विस्ताराचं मोठ्या प्रमाणावर आणि त्यामुळं बरं का कदाचित आपण जी त्यामध्ये जी क्वालिटी आहे ती क्वालिटी राखू शकली नाही ही गोष्ट आपल्याला पहिल्यांदा मान्य करायला लागेल. आता या ठिकाणी आपण ज्या वेळेला सगळ्यात महत्वाचा घटक या बदलामधला कोण असेल तर शिक्षक असं माझं म्हणणं आहे की विद्यार्थी त्यांना विचार काही कल्पना असत नाही त्यामुळं ह्यामध्ये बदलाचा जर सगळ्यात महत्वाचं कोणी करायचं असेल बदल तरी तो शिक्षकांनी करणं गरजेचं. मी एक साधं उदाहरण देतो. सर 75 साली आमच्याकडे शिवाजी विद्यापीठामध्ये एकच निर्णय घेतला की एका डिपार्टमेंटला ऑटोनॉमी, आमच्या डिपार्टमेंटला ऑटोनॉमी केल्या आणि या ऑटोनॉमीमध्ये असं ठरलं की सगळ्या परीक्षा पद्धती सगळी एज्युकेशन सिस्टीम बदलायची त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी आम्हाला शिक्षकांच्यावर विश्वास टाकण्यात आला. 50% मार्क इंटरनल करण्यात आले म्हणजे अजूनही आपण त्या 50%ला गेलेलो नाही पण त्यावेळेला 50% मार्क इंटरनल करण्यात आले. सगळं एक्सपिरियन्शियल लर्निंग आता जे नॅकसाठी बोलतो ते आपण सगळं त्यात करण्यात आलं. स्पेक्ट्रा मुलांना द्यायला लागले, फक्त थिअरी हे वापरून उपयोग नाही. तर हे जे पारिक म्हणून जे प्राध्यापक होते ते कॅनडातून आले परंतु त्यांचं शिक्षकांचं त्यांना सहकार्य मिळालं नाही. आमची जी मार्कलिस्ट होती ती आपल्याची आताची जी मार्कलिस्ट आहे त्याच्या डबल मार्कलिस्ट होती आणि तुम्हाला कदाचित आपल्याला पटणार नाही की 2 वर्षामध्ये पारिक सरांना परत जावं
म्हणजे जर सहकार्य नसेल शिक्षकांचं तर काय होतं, हे 75ची गोष्ट आहे. आणि आम्ही 75च्या गोष्टी आताच्या ह्या नवीन एज्युकेशन पॉलिसी आपण जी बोलतो आहोत त्याच्यामध्ये आत्ता आलेले आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा की या ठिकाणी त्या ठिकाणी आम्हाला एका वेळेला बरं का 3 परदेशी प्रोफेसर, एक डॉक्टर हुपर म्हणून होते, एक डॉक्टर खान म्हणून होते, ही सगळी मंडळी आमच्या विभागात आली होती. त्यावेळेला सर आमच्याकडे इंडस्ट्रियल सेल करण्यात आलं. म्हणजे इंडस्ट्रीचे जशा पद्धतीने बॉयलर पासून सगळ्या गोष्टी करण्यात स्किल देण्याचा प्रयत्न सुद्धा त्या काळामध्ये शिवाजी विद्यापीठात 75 साली होतो. यासाठी सगळ्यात महत्वाचा जो घटक आहे त्यांची गरज आहे. मला दुसरी गोष्ट सांगायची की आपल्याकडे वेतन आयोग आहे. पूर्वी स्वातंत्र्यामुळं आमची जी पिढी आहे त्यावेळेचे शिक्षक हे अतिशय वेगळ्या परिस्थितीत त्यांनी शिकवण्याचं काम केलेलं आहे. जे सिनियर मंडळी आहे ते सांगतील ते विद्यार्थ्याची वैयक्तिक काळजी घेतो. आता हा जो नव्या शिक्षण पद्धतीमध्ये 21व्या शतकात सगळ्याच गोष्टी शिक्षकाचा रोल कमी, तुम्ही कमी शिकवलं तरी चालेल, परंतु त्या ठिकाणी मुलाला बरं का बोलतं करणं. मी खरंच अनेक वेळेला भाषणाला जातो आणि मी त्या ठिकाणी ज्या वेळेला प्रश्न विचारतो त्यावेळेला मुलं प्रश्न विचारत नाही. आता जर प्रश्न विचारले नाही तर शिक्षकाला आपण शिकवले का नाही याचा लक्षातही येणार नाही की आपण शिकवले का शिकवलेलं नाही. आणि त्यामुळं सध्या जे शिक्षणापुढे प्रश्न निर्माण झालेले आहेत याला शिक्षकाबरोबर विद्यार्थ्यांनी सुद्धा कधी आपल्याला वेगळ्या पद्धतीने शिक्षण घ्यायचं आहे आणि हे पूर्ण वेळ आपल्याला त्यामध्ये दुसरं काही करता कामा नये. आणि या गोष्टीसाठी कायमपणे मामा दक्ष असायचे. आता हे आपल्याकडे चालतं आहे आणि हे असंच चालायचं. या प्रकारामुळं कदाचित अनेक गोष्टी अशा पद्धतीनं चालत राहिलेल्या आहेत. आणि जर मला खरोखर भीती की नवीन एज्युकेशन पॉलिसी योग्य पद्धतीनं आपण जर राबवली नाही तर त्याचे जे परिणाम आहेत, पंतप्रधानांनी एक अतिशय चांगलं वाक्य वापरलं ही पॉलिसी आणताना, व्हॉट टू थिंक च्या ऐवजी हाऊ टू थिंक एकाच वाक्यात त्यांनी ह्या पॉलिसीचं उल्लेख. आता काय करतो आपण, एक मुलांना सांगतो की हे आम्ही शिकवतोय आणि तेच मुलांनी जर लिहिलं तर त्याला मार्क देतो. पण याच्या ऐवजी हाऊ फक्त आपण त्याला कशा पद्धतीने विचार करायचा आहे शिकवायचा आहे, मुलांनी वेगवेगळ्या पद्धतीने विचार केला पाहिजे. या गोष्टीचं महत्त्व त्यावेळेला हे आपल्याला सांगणं आवश्यक आहे. जागतिकीकरणात बरं का सगळ्यात महत्त्वाची गोष्ट केली असेल तर जागतिकीकरणात यांनी जो सांगितला तो सगळ्यात महत्त्वाचा क्रॉस इन्व्हॉल्वमेंटचा पद्धत आहे. आपल्याकडे तुम्ही परदेशामध्ये गेला तर तुम्हाला लक्षात येईल की आता आपल्याबरोबर कोरियाला स्वातंत्र्य मिळालं. कोरियाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्याला 47ला मिळालं, त्यांना 48. पण आज तो देशामध्ये जवळजवळ 90% जास्त मुलं उच्च शिक्षणात आहेत. आता हे आपल्या देशामध्ये का घडलं नाही तर, आणि सुरुवातीला कोरियाची परिस्थिती बरं का भुका कंगाल देश अशा पद्धतीची होती. अमेरिकाचं जे युद्ध चाललं होतं त्यांच्यासाठी तिथं तो बेस म्हणून वापरायला त्यांनी परवानगी दिली होती. ज्या वेळेला त्या ठिकाणी या शिक्षणाशी जवळचा संबंध आहे, ज्या वेळेला पहिल्यांदा हे युद्ध थांबल्यानंतर ज्या वेळेला तिथं पहिल्यांदा राष्ट्रपती आले तर त्याने विचारले की तुम्हाला काय पाहिजे, तर गरीब मनुष्य पहिल्यांदा पोटासाठी धान्य किंवा काही इतर गोष्टी मागितल्या असतात. परंतु त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की आम्हाला एक सायन्स अँड टेक्नॉलॉजीची इन्स्टिट्यूट, म्हणजे या पद्धतीचा विजन असणारा देश म्हणजे तोच देश बरं का प्रगती करू शकतो. आता आपण कोरियामध्ये गेला तर प्रत्येक ठिकाणी सॅमसंग असेल, LG असेल या कंपनीची ऑफिसेस ते वेगळा संशोधन करण्यापेक्षा आपल्या विद्यापीठाच्या कॅम्पसवर आहे. या पद्धतीचं ज्या वेळेला तुम्ही वातावरणाची निर्मिती होईल त्यावेळेलाच आपले विद्यार्थी नोकरी सोडून. मला खरोखर एक गोष्ट आहे, खरं या विद्यार्थ्यांचं जे भविष्य आहे 21व्या शतकात ते इतक्या पद्धतीने होणार आहे की उद्या ऑटोमॅटिक साधी ड्रायव्हरची नोकरी मिळणार, ऑटोमॅटिक कार आल्यानंतर काय काम आहे. सध्या सगळ्यात मोठं कुलगुरूंच्या पुढं जर कुठलं चॅलेंज असेल तर या नवीन टेक्नॉलॉजीचा जो बदल येतो त्या बदलामुळं मला असं वाटत नाही की म्हणजे AI असेल, मशीन लर्निंग असेल किंवा आता GP चॅट, कदाचित कविता करणारा आमच्या एका मित्राचं पत्र मला परवा हे आला मेसेज की त्यानं काही कविता केल्या त्या GP चॅटवर टाकल्या आणि त्या कवितेत काय सुधारणा केल्या म्हणजे ते करून त्याने एक चांगला ड्राफ्ट त्या GP चॅट मधून तो
काढतोय. आता तो म्हणतो याची मालकी कुणाची, माझी की त्या कॉम्प्युटरची. म्हणजे अक्षरशः बरं का, म्हणजे कुणाची मालकी, म्हणजे इतके गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण होणार आहेत. आणि त्यावेळेला ज्या मुलगा पुढच्या काळामध्ये कोण अशिक्षित असेल की ज्याला टेक्नॉलॉजी माहिती नाही, म्हणजे आपण अशिक्षिताची वाक्य ज्याला वाचता येत नाही लिहिता येत नाही अशा पद्धतीची करतो, पण पुढच्या काळामध्ये ज्याला हे तंत्रज्ञान समजणार नाही तोच मनुष्य कदाचित अशिक्षित गणला जाईल, तो शिक्षक सुद्धा अशिक्षित गणला जाईल. आणि ही गोष्ट आपल्याला हे करण्यासाठी आहे. आपल्याला बरं का मामांचं कार्य बघायचं असेल तर यांनी ज्यावेळेस GR चा उल्लेख केला, मामा असतील बापूशाह, त्यांनी कुणाला प्रवेश दिला. तुम्ही विचार करा, आज प्रत्येक जण बरं का राजकारणी म्हणून सांगतो की 8% GDP ची ग्रोथ होते आहे. सगळ्या राजवटीमध्ये प्रत्येक जण आपण कशा पद्धतीने आर्थिक गोष्टी, पण ज्या वेळेला पूर्वी 50% स्त्रियांना कामापासून वंचित ठेवण्यात आलं, सगळ्या दलितांना कामापासून वंचित ठेवण्यात आलं, पण सगळ्यात महत्वाची यांनी या समाज सुधारकांनी, महाराष्ट्राच्या शिल्पकारांनी, आणि ह्या सगळ्यात महत्वाचं माझ्याकडून एक फार मोठी चूक झालेली आहे की महात्मा फुलेंनी ही सुरुवात केली. महात्मा फुलेंचं नाव घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. ही जी सुरुवात आहे आणि त्याचा परिणाम खरं तर सांगायचं बरं का, मामांच्या वरती त्यांच्या फार मोठा परिणाम जर असेल तर तो महात्मा फुलेंचा होता. आणि त्यांनी महात्मा फुलेंनी ज्या पद्धतीने स्त्रियांना, दलितांना, सगळ्यांना, वंचितांना ज्या पद्धतीने या शिक्षण पद्धतीत आणण्याचा प्रयत्न केला. तर आता मला इंडियन नॉलेज सिस्टीम बद्दल आपण अतिशय बोलतोय आणि फार चांगली गोष्ट आहे, पण ते लिंक करायचं कसं? कारण काही वर्षापूर्वी म्हणजे कदाचित 5व्या शतकातल्या मी चांगल्या गोष्टी सांगितल्या, 7व्या, 8व्या, 10व्या, पण त्यानंतर परकीय आक्रमणानंतर आपलं त्या नॉलेज सिस्टीमची लिंक तुटलेली आहे. आणि हे तुटलेलं असताना आपण आता शिकवणार आहोत. मला असं काही गोष्टी वाटतात. नॉलेज सिस्टीम खरोखर महत्वाची आहे, पण त्याचा उपयोग कसा केला पाहिजे याला मी काही छोटी उदाहरण, मी कदाचित केरळाचं उदाहरण. तुम्हाला माहिती आहे केरळामध्ये आयुर्वेदाचं बरं का त्यांनी कशा पद्धतीनं मार्केटिंग केलेलं आहे. त्या ठिकाणी आयुर्वेदिक आपलं जुनं शास्त्र आहे, परंतु ज्या पद्धतीनं केरळाचं मसाज असेल, तिथले औषध असतील आणि त्याचं मार्केटिंग करून त्यातून ज्ञानातून पैशाची निर्मिती करणं. खरं तर अमेरिकेतली काही विद्यापीठ आहेत, त्या विद्यापीठांची काय आर्थिक परिस्थिती असेल, त्यांची GDP ही काही देशांच्या पेक्षा जास्त आहे. म्हणजे त्यांनी एवढं ज्ञानाची निर्मिती केलेली आहे, ते पैसे वापरून. कदाचित एवढी सिटी एक चांगलं उदाहरण आहे, सरही चांगले तुम्हाला माहित नसेल की एवढी सिटी मधली गार्डन मेंटेन करण्यापासून लायब्ररीसाठी सगळ्या पद्धतीचे फंड्स त्यांनी अशा पद्धतीने मिळवलेले आहेत. पण ही गोष्ट आपल्याकडे घडत नाही आणि त्यामुळे आपल्याला या गोष्टीचं पण महत्व, ज्ञानाचं परिवर्तन म्हणजे 21व्या शतकात ज्ञानाचं परिवर्तन कुणीही म्हणत असेल बरं का, तरी जवळ पैसा असल्याशिवाय मनुष्याला चालत नाही. आणि हा पैसा मिळवायचा असेल तर इथून पुढे पैसा मी फक्त ह्या श्रम काहीतरी करीन आणि त्यातून मिळवून न्यायच्यापेक्षा ज्यानं ज्ञान विकण्याची कला, ज्याच्याकडे मला खरोखर म्हणजे सरी ते करतात, मला कधीही असं वाटलं नव्हतं की शिक्षक कन्सल्टन्सी करू शकतो. आणि मी ज्यावेळेला मुंबईत गेलो आणि ज्या वेळेला माझ्याकडे ज्यावेळेला लोक यायला लागले की तुम्ही आम्हाला आमच्या खोपोलीमध्ये मी त्या इनोव्हासेन्स असेल, ऑर्गॅनिक, या सगळ्या कंपन्यांना ज्या वेळेला मी हे करायला लागलो त्यावेळेला तुमचं आता विकायचं, जर तुम्हाला जॉब पाहिजे असतील म्हणजे 21व्या शतकात, तर तुमच्याकडे असणारं ज्ञानच फक्त उपयोगाला येणार आहे, इतर कुठली गोष्ट उपयोगाला येणार नाही. ही गोष्ट महत्वाची आहे. हे उच्च शिक्षणाचं सगळं प्रारूप बदलत आहे आणि याच्यामध्ये महत्वाचा शैक्षणिक चर्चेचा विषय आहे या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये. आणि या गोष्टी घडत असताना आपल्याला विद्यार्थी अनेक गोष्टी येणार आहेत. या सगळ्या टेक्नॉलॉजी बेस असतील, सेंट्रल बोर्ड असेल, ह्यामध्ये 5 स्तंभ आहे त्या पॉलिसी. यामध्ये ऍक्सेस, इक्विटी, क्वालिटी, अफोर्डेबिलिटी आणि अकाउंटेबिलिटी. आपण सगळ्या विद्यार्थ्यांना या पद्धतीने आपण शिक्षण देऊ शकतो का, हा माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि या ठिकाणी आपण या गोष्टी करणं गरजेचं आहे. आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी जर कुठली असेल तर विकास.
शिक्षणाचा आणि विकासाचा अतिशय जवळचा संबंध. आणि मी सांगितल्याप्रमाणे हे सस्टेनेबल डेव्हलपमेंट जे गोल आहे ते ट्रान्सडिसिप्लिनरी जोपर्यंत विचार करता येणार. मी ज्यावेळेस विचार करतो, माझ्या वडील अशिक्षित होते, शेतकरी होते, परंतु त्यावेळी असणारी हवा, पाणी, शेती, पण सगळ्याच गोष्टी आपण ज्या वेळेला त्या ठिकाणी आता पाहाल तर सगळ्या गोष्टी ज्या वेळेला खराब झालेल्या आहेत. शेतीमध्ये सुद्धा क्षारपड व्हायला गेल्या आहे, ज्यादा पाण्याचा वापर होतोय. या गोष्टी ज्या वेळेला घडत आहेत त्यावेळेला आपल्याला अनेक गोष्टी त्याच्यात करणं गरजेचं आहे. डिजिटल कनेक्टिव्हिटी हा एक दुसरा महत्त्वाचा आहे आणि ही कनेक्टिव्हिटी सगळं जग बदलायला लागली आहे. आणि आपल्याला माहीत असेल की आता या ठिकाणी जन्मभर आपल्याला विद्यार्थी राहावं लागतं. म्हणजे इतकी टेक्नॉलॉजी कदाचित आपल्याला माहीत नसेल. पूर्वीच्या काळी बरं का, आम्ही पूर्वीची मंडळी एकदा नोकरीत लागली की शेवटपर्यंत रिटायर तिथून व्हायची. एका व्यक्तीने ज्या वेळेला 90 साली एक पुस्तक लिहिले आणि त्यात सांगितले की इथून पुढं तुम्हाला जवळजवळ 7 नोकऱ्या कराव्या लागतील जीवनात. तुमचा जो नोकरीचा जो ऍक्टिव्ह पिरियड असतो त्यामध्ये 7 नोकऱ्या. आणि हे टार्गेट ऑलरेडी झालेलं आहे. म्हणजे एकेकाच्या जर तुम्ही आता ह्याला आलेले बघितले तर त्याच्या 7 काय जास्त नोकऱ्या झालेल्या असतात. आणि ही गोष्ट त्यांनी त्या काळीमध्ये प्रिडिक्ट केलेली होती. खरं तर त्यामुळे आपल्याला बरं का हे ऑनलाईन एज्युकेशन कदाचित एक्सक्लुझिव्ह नसेल, कदाचित चांगलं नसेल, तरी ऑनलाईन एज्युकेशनकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. ज्ञानसंपदा त्याचीही गरज आहे. औद्योगिक संस्कृती व्यूहरचना मी थोडंसं त्याबद्दल बोललेलं आहे. चिरंतर विकासाची गरज आहे, ही अपरिहार्यता आहे. आणि विचार करतो की तुम्हाला वाटेल शिक्षण पुढे काही ठिकाणी मी निराशेचं चित्र मांडले, पण आहे निराशेचं नाही आहे. मला असं वाटतं की समाजातला प्रत्येक घटक जे मामांचं स्वप्न होतं तो प्रत्येक घटक हा शिक्षणाच्या प्रवाहात आला पाहिजे. आणि तो प्रवाहात आणण्यासाठी जे सोलापूर विद्यापीठानं परवा मी आपल्या इनोव्हेशनचे जे डायरेक्टर आहे त्यांचं लेक्चर ऐकलं, तर या गोष्टी केल्याशिवाय आपण भविष्य काळामध्ये देशाची जी प्रगती आपण अपेक्षित करतोय ते करू शकणार नाही. आणि त्यामुळे माझी अपेक्षा आहे की सोलापूर विद्यापीठानं आता मानसरांच्या नेतृत्वाखाली अतिशय वेगळ्या पद्धतीनं विचार करतायत. त्यांच्या काही नव्या कल्पना मी ऐकलेल्या आहेत. आणि त्यामुळं आपण पूर्वीच्या काळी बरं काय ह्या गोष्टी कम्युनिकेशन करणं इतकं अवघड असायचं की आम्हाला परदेशी जाण्यासाठी आम्हाला पोस्टाने पत्र लिहिणं आणि त्याचं उत्तर येण्याचं महिने लागत होते. आता 1 दिवसामध्ये तुम्ही त्यांना कम्युनिकेट करू शकता, अशा पद्धतीचं हे झाले. फक्त कोविड नंतर मात्र परिस्थिती बदलली. कोविडमध्ये शिक्षणाचं म्हणजे ज्या ठिकाणी कोविडच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना त्या ऑनलाईन परीक्षेची सवय जी लागलेली आहे त्यामुळे विद्यार्थी त्या मानसिकतेतून बाहेर यायला तयार झाले. आणि ती जी गोष्ट जी घडलेली आहे त्यामुळे शिक्षणापुढे गंभीर समस्या निर्माण झाल्यात अशी माझी स्वतःची धारणा आहे. आणि त्या विद्यार्थ्यांनी जोपर्यंत त्या ऑनलाईन कोरोनाच्या काळामधला शिक्षणाची ज्या परिस्थितीमध्ये ते एक अतिशय वेगळी परिस्थिती, त्यामध्ये आपण तसं केलंच, परंतु आता आपल्याला हे करून चालणार नाही. आता कन्स्ट्रक्टिव्हिटिझम हा शिक्षणाची आपल्याला जी पद्धती आहे ती सुद्धा बदलावी लागेल. आणि याच्यामध्ये आपल्याला परीक्षा घेतो. आता ही परीक्षा कशासाठी घेतो? परीक्षा म्हणजे फक्त आपण विद्यार्थ्यांचे इव्हॅल्युएशन करायचं, पण टीचिंग मध्ये बदल करण्यासाठी आपण परीक्षा घेतो का? तर ही घेत नाही. तुम्ही जर परदेशी विद्यापीठात IIT परीक्षेला का महत्व आहे? IITच्या परीक्षेमध्ये एकही प्रश्न रिपीट केला जात नाही. त्याच्यामध्ये किती प्रश्न क्रिएटिव्हिटीवर आहे, किती प्रश्न इनोव्हेशनवर आहे, ह्या सगळ्या गोष्टी आयडेंटिफाय केलेल्या असतात. ह्या गोष्टी आपल्याकडे आयडेंटिफाय होत नाहीत. आणि माझ्या दृष्टीनं बरं का ह्या गोष्टी केल्याशिवाय 21व्या शतकात आणि हे परदेशी शिक्षणामध्ये हेच महत्वाचं आहे. तिथं सगळ्या प्रॉब्लेम सॉल्विंग अप्रोचला अतिशय महत्त्व दिलं जातं. आणि त्यामुळं त्या ठिकाणी अतिशय वेगळ्या पद्धतीचे कोर्सेसची निर्मिती त्या ठिकाणी झालेली. आता एक साधं उदाहरण मी देतो, इन्व्हायरमेंटल इकॉनॉमी. आता इन्व्हायरमेंटल आणि इकॉनॉमिक्स आता हा एक तर सायन्सचा समजेल आहे, दुसरा सोशल सायन्स आहे. असं एकत्र येऊन आपल्याला त्या देशाची जडणघडण करणं आवश्यक आहे. म्हणजे 21व्या शतकातले बदल हे असे अगदी थोडक्यामध्ये सांगणं थोडंसं अवघड आहे. परंतु मला असं वाटतं की कुठंतरी कल्पकतेनं बदल केल्याशिवाय नवीन एज्युकेशन पॉलिसीकडं
अडचणी इतक्या आहेत, मी दरवेळेला त्या अडचणीवर बोलतो, कारण त्याचं इम्प्लिमेंटेशन, शिक्षकांचं प्रशिक्षण झालं. आणि परवाच UGC चेअरमननी सुद्धा एक मोठं आर्टिकल लिहिलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जोपर्यंत शिक्षणाचं प्रशिक्षण होणार नाही तोपर्यंत ही पॉलिसी चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट करता येणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मला या ठिकाणी बरं का, ज्या पद्धतीने आपण सोलापुरात एक मॉडेल म्हणून निभावं अशा पद्धतीने मी सोलापूर विद्यापीठाची सुरुवातीपासून जोडलेलं आहे. कारण सोलापूर विद्यापीठ स्थापन झालं त्यावेळी मी शिवाजीचा कुलगुरू होतो आणि नंतर या विद्यापीठाची निर्मिती झाली. पहिल्यांदा PG सेंटर सुरू होत असताना सुद्धा मी कदाचित त्या ठिकाणी पॉलिमर आणि ह्या गोष्टी सुरू करण्यासाठी त्या आलेल्या कमिटीला सांगितलं होतं. त्यामुळे सोलापूरचे सगळे कुलगुरू, एक माझे विद्यार्थी या ठिकाणी कुलगुरू होते डॉक्टर बंडगर, एक माझ्या क्लासमेट माझ्यावरचे डॉक्टर मालदार हे कुलगुरू होते. त्यामुळे या विद्यापीठाचा जवळचा संबंध राहिला. मी खरोखर या सगळ्या गोष्टीमुळे मला हे विद्यापीठ एक नवीन मॉडेल तयार, जे मी स्थापना कमिटीमध्ये एक नवीन मॉडेल, नवीन प्रारूप सोलापूर विद्यापीठानं करावं आणि जे मामांशी इतकं जवळचे आहे. त्यामुळं माझी अपेक्षा अशी आहे की या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचं नवीन मॉडेल तयार होईल, जे मॉडेल भारतात आणि जगभरात हे घेतलं जाईल अशा पद्धतीची या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि मला या कार्यक्रमाला इतक्या प्रेमानं महाराज सरांनी बोलवलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आणि आपण या ठिकाणी मामासाहेबांच्या कार्याला उजाळा देत जागतिक पातळीवरची अनेक उदाहरणं सांगत, अनेक प्रयोगांची उदाहरणं देत हाऊ टू थिंक या प्रक्रियेतून सर्जनात्मक विचारांचा प्रवास आणि त्यातून डिजिटल कनेक्टिव्हिटी साधत चिरंतन होणारा विकास मांडत या विषयाचा एक मोठा पट मला वाटतं अतिशय कमीत कमी वेळेमध्ये सरांनी आपल्या सगळ्यांपुढे मांडलेला आहे. खूप धन्यवाद सर. यानंतर आपण पुरस्कार वितरण सोहळ्याकडे वळणार आहोत. गुलजारांचं नाव सगळ्यांनीच ऐकलं असेल तर गुलजार त्यांच्या कवितेत म्हणतात की किताबें झांकती है बंद अलमारी के शीशों से, किताबें झांकती है बंद अलमारी के शीशों से, बड़ी हसरत से ताकती है महीनों अब मुलाकातें नहीं होती, जो शामें उनकी सोहबत में कटा करती थी अब अक्सर गुजर जाती है मोबाइल के स्क्रीन पर, बड़ी बेचैन रहती है किताबें. तर किताबों की यही बेचैनी त्यांनी पुस्तकांनी घातलेली हीच साध ओळखत ज्यांनी त्यांच्याशी अधिकाधिक संवाद साधण्याचा प्रयत्न केला त्यांचा इथं सन्मान होणार आहे. अर्थातच उत्कृष्ट वाचक पुरस्काराचं वितरण आता इथं मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे. तर सर्वप्रथम ज्या विद्यार्थिनीनं यावर्षीचा उत्कृष्ट वाचक पुरस्कार प्राप्त केलेला आहे त्या विद्यार्थिनीला मी विनंती करते की तिने व्यासपीठावर यावं. पदार्थ विज्ञान संकुलाची विद्यार्थिनी कुमारी श्रद्धा भीमाशंकर कोळी, तिला विनंती आहे की तिने व्यासपीठावर यावं. असे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू आदरणीय डॉक्टर प्रकाश महानवर सर यांना विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. प्रथम डॉक्टर बाबासाहेब जगदाळे यांच्या विनम्र त्यांच्या पुण्यस्मृतीस विनम्र अभिवादन. त्यांचं कार्य त्यांच्या कार्याबरोबर सन्मानित केलं जातं अशा कर्मवीर डॉक्टरांच्या मध्येच विनम्र अभिवादन कारण मी त्यांच्या संस्थेतला विद्यार्थी आहे आणि त्यामुळं मामांच्या संस्थेत आणि कर्मवीर बाबांच्या संस्थेतलं जे काही साम्य आहे खेड्यापाड्यातल्या शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञानाची गंगोत्री पोहोचवण्याचं काम त्या दोन महान व्यक्तींनी केलं आहे आणि त्याच्याबरोबर त्या लाईनमध्ये बसणारी बरेचशी मोठी मंडळी आहे. मी तुमच्यासारखाच खेड्यामधला विद्यार्थी, किती त्रास असतो याची जाणीव पूर्णपणे आहे. आणि ज्या काळामध्ये मला वाटतं सरांनी सांगितलं की घरचेच आई वडील की तो शिक्षण नको बस झाला आता, अशा वेळेमध्ये या महान लोकांनी
अगदी लहान शहरामधल्या छोट्या खेड्यामधल्या शेवटच्या मुलापर्यंत शिक्षण पोहोचलं पाहिजे यासाठी प्रयत्न केले. त्यातले एक व्यक्तिमत्व म्हणजे मामासाहेब जगदाळे. पूर्वी दळणवळण साधनं फार कमी होती. मैलोन लोक चालत जायचे. विद्यार्थ्यांना मैलोन चालत जावं लागायचं शाळेत. आणि बऱ्याच वेळा मला वाटते काही खेड्यामध्ये 4 खेड्यामध्ये म्हणून एखादी जिल्हा परिषद शाळा असायची आणि ती फार तर 5वी पर्यंत. त्यामुळे जर पूर्वीच्या काळातले तुम्ही शिक्षण हायएस्ट शिक्षण म्हणाल तर 7वी. मला 1ली 2री ते 5वी पर्यंत शिकवायला किंवा 7वी पर्यंत शिकवायला 7वी झालेले शिक्षक होते. त्याचं कारण असं होतं की तुम्हाला तिथपर्यंत पोहोचणं शक्य नव्हतं आणि शिक्षण तुमच्यापर्यंत पोहोचलं नाही तर शिक्षणाला तुमच्यावर पोहोचवण्याचे वसा घेतला होता. यामध्ये यूएसटीमध्ये मामासाहेबांचं नाव आहे. बार्शी सोलापूर जिल्हा आजही तसा दुष्काळग्रस्त आहे, जास्तीत जास्त ग्रामीण आहे. आणि त्यामुळं मला वाटतंय मामासाहेबांनी जे काही वसा ठेवून गेले तो वसा आपण पुढे चालू असे एक मला मनापासून वाटतं. आणि ते कार्य आम्ही सोलापूर विद्यापीठाच्या मार्फत आणि सगळ्या महाविद्यालयांच्या त्यांच्या सहकार्याने आम्हाला पुढे घेऊन जात आहे. त्यामुळं अगदी सगळ्यात सुरुवातीला मी सगळ्या महाविद्यालयाला आवाहन करेन की त्यांनी आम्हाला यामध्ये सहकार्य करावं, जेणेकरून आपण या जिल्ह्यामधल्या प्रत्येक खेड्यामधल्या प्रत्येक मुलापर्यंत शिक्षणातील ज्ञान पोहोचवू शकू. आणि दुसरं एक महत्वाचं या विद्यापीठाचं आहे त्यामध्ये एकाच जिल्ह्याचं विद्यापीठ. मला वाटतंय आपल्याला खरंच एक अपॉर्च्युनिटी आहे की हे विद्यापीठ हे रोल मॉडेल बनलं पाहिजे, ज्याचं रोल मॉडेल म्हणून पूर्ण देशामध्ये एक आदर्श घेतला पाहिजे असं विद्यापीठ आपण हे बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्याला माहिती आहे की भारत यंगेस्ट कंट्री, ॲव्हरेज एज इज 27 to 30 years. पूर्ण जगामध्ये आपण सगळ्यात यंग आहोत आणि आपण मला वाटते काही वर्षामध्ये महासत्ता डेफिनेटली बनवू, कारण आपल्याकडे जी शक्ती आहे ती युवा शक्ती आहे आणि युवा शक्ती हे महासत्ता बनवण्याचे मार्ग आहे असं मला वाटतं. आता ह्या युवा शक्तीला शक्ती देण्याचं काम करत असेल तर ते फक्त शिक्षणामध्ये होतं. कुठेतरी माझ्या वाचनामध्ये आले की एखाद्या देशाची अधोगती करायची असेल ते अधोगती फक्त आणि फक्त तुम्ही शिक्षणाचा खेळखंडोबा करा का त्या देशाचं रास आधी पूर्णपणे झालेला असतो आणि ते सुरू व्हायचं असतं. मला वाटतं त्याचा बरोबर विरोध वापर केला तर शिक्षण ज्या देशामध्ये चांगलं आहे ती महासत्ता बनू शकते. आणि त्याचं मला एक एक्झाम्पल, पूर्वी शिक्षण पद्धती अमेरिकेची खूप चांगली होती. सरांनी सांगितलं की त्याचा GR 55% होता आणि म्हणून तो देश आज ही महासत्ता आहे. मला वाटतं भारत सुद्धा महासत्ता व्हायला काही फार वेळ लागणार नाही जर आपण शिक्षणाकडे खूप चांगल्या पद्धतीने आणि जास्तीत जास्त लक्ष दिलं. कारण आपली युवा तेवढी शक्ती आहे आणि त्यांच्याकडे शिक्षणाची एक तलवार त्यांच्या हाती दिली तर आपण तो विजय डेफिनेटली करू शकू. मला वाटतं आता या विद्यापीठाचा प्रयत्न प्रत्येक वर्षी चालू आहे की प्रत्येक वेळी चालू आहे की प्रत्येक महाविद्यालयामध्ये इनोव्हेशन सेल्स क्रिएट करायचे. त्याच्याच बरोबर ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल क्रिएट करायचे. आता सरांनी सांगितले की इनोव्हेशन असायलाच पाहिजे आणि शिक्षण पद्धतीमध्ये इनोव्हेशनला फार खूप महत्व दिलं आहे. NEP 2020 मध्ये इनोव्हेशन आणि स्किलला फार महत्व दिलं आहे. मला वाटतं आपण GR बद्दल बोलतो, GR 50% पर्यंत पोहोचला पाहिजे, पण मी असं म्हणेन फक्त GR नाही, SER 50%च्या वरती गेला तरच त्या शिक्षणामध्ये क्रांती झाला असं म्हणता येईल. व्हॉट इज दॅट SER? स्किल एज्युकेशन एनरोलमेंट. स्किल एनरोलमेंट जर वाढली तर मला वाटतं हे शिक्षण खऱ्या अर्थी शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचलं असं म्हणायचं. आता फक्त शिक्षण घेऊन तुम्ही नोकरीच करणार का? नाही. मला असं वाटतं ना, शिक्षणाचा उद्देश फक्त नोकरी मिळावा असा असणार नाही, नोकरी देणारा तयार झाला पाहिजे अशा पद्धतीची शिक्षण पद्धती असायला पाहिजे. आणि मला वाटतं त्या पद्धतीत शिक्षण आपले महाविद्यालय आपले विद्यापीठ देण्याचा नेहमी प्रयत्न करेल आणि त्या दृष्टीने आपण सगळे मदत करू. आज या फंक्शनसाठी स्पेसिफिकली बार्शीवरून शिवाजी शिक्षण संस्थेचे बरेच पदाधिकारी आले. माझे सगळे सहकारी या कार्यक्रमाला आहेत. व्यवस्थापन परिषद, अकॅडमिक काउन्सिल, सिनेटचे मेंबर इथे आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझे विद्यार्थी मित्र आहेत. मला थोडी भीती होती कारण मी इथे आल्यापासून बरेचसे प्रोग्राम
या जागेवर बसून अटेंड केले. बऱ्याच वेळा माझ्याच कर्मचाऱ्यांना इथं आणून बसावं लागतं त्यांची कामं सोडून. आज तसं नाही. आज मला खूप आनंद आहे की या सभागृहामध्ये आम्हाला बसायला जागा नाही आणि हेच खरं महत्व आहे हे या सोहळ्याचं. एवढे लोक का आले असतील व्यक्ती आपल्याकडे आहे त्याच्या कार्याबद्दल आपल्याला माहिती मिळणार आहे म्हणून एवढे सगळे आपण इथे आलो. मला वाटतंय मामासाहेबांनी जे काय वसा ठेवलाय तो वसा आपण पुढे घेऊन जाणे आपण प्रार्थना इथं कमी शपथ आपण इथे घेतली तर मला वाटतं ही खरी श्रद्धांजली मामाला मिळेल आणि आपण ती प्रतिज्ञा करूया आणि त्यांचा जो वसा आहे तो पुढे चालूया. खेड्यापाड्यापर्यंत म्हणजे गरीब विद्यार्थ्यापर्यंत शिक्षण पोहोचूया ही आपण एक प्रार्थना इथं करू आणि इथून पुढे मला वाटतं अशाच प्रकारचे कार्यक्रम नेहमी करत राहू. मला शिवाजी शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना परत एक रिक्वेस्ट करायची वाटतं की हे फक्त आणि फक्त व्याख्यान राहू. तुम्ही पुढे या. आम्हाला अध्यासन केंद्र मामांचं कार्य हे रिसर्च मध्ये सुद्धा पुढे आलं पाहिजे. त्याच्यामध्ये बरंचसं लिखाण झालं पाहिजे आणि अशा प्रकारचे व्याख्यान हे फक्त महाविद्यालय सॉरी विद्यापीठामध्ये न होता बऱ्याचशा महाविद्यालयामध्ये व्हावे आणि ते फक्त सोलापूर विद्यापीठाच्या अखत्यारीत असणाऱ्या महाविद्यालयामध्ये नाही तर त्याच्या पुढे जाऊन व्हायला पाहिजे. आणि शक्य झालं तर मला वाटतंय मी आपले शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव त्यांच्याशी मागे माझी भावना व्यक्त केली की आपण इंटरनॅशनल कॉन्फरन्स या विषयावरती अरेंज करूया आणि वी विल ट्राय टू टेक वॉट एव्हर थॉट्स ऑफ मामा टू इंटरनॅशनल लेवल. कारण हे एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे, कुटुंब व्यक्तिमत्व आहे आणि म्हणून मला वाटतं आपण तेवढ्या कुटुंबातले जे कार्यक्रम आपण करू आणि मामांचं जे काही कार्य आहे ते इंटरनॅशनल लेवलला घेऊन जाऊ. पण मला वाटतं शिवाजी शिक्षण संस्थेनं पुढे यावं. आम्हीही 2 पावलं पुढे येतो. आणखी आपण NGOची कॉन्टॅक्ट करू आणि या पर्टिक्युलर प्रोग्रामला फार मोठं स्वरूप देऊ जेणेकरून फक्त जिल्ह्यापुरतंच नाही फक्त राज्यापुरतंच नाही तर देश पातळीवरती याचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. मला वाटते त्या पद्धतीने शिवाजी शिक्षण संस्थेचे सगळे पदाधिकारी माझे सहमत होतील आणि मी थोड्याच अवधीमध्ये त्याच्याशी मिटिंग करून या प्रकारचं आयोजन करण्याचा विचार करत आहोत. आजच्या कार्यक्रमासाठी वक्ता कोण हा मी थोडा विचार करायला लागल्यानंतर काही नावं माझ्या नजरेमध्ये होती. त्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव मला वाटतं सरांचे गुरु प्रोफेसर MM शर्मा त्यांचं माझ्या नजरेमध्ये पहिल्याला नाव आलं आणि त्याच्यानंतर दुसरं नाव आलं ते आपल्या सांगली सरांचं. 5 विद्यापीठाचे कुलगुरू. त्याच्यामध्ये वेगवेगळे विद्यापीठ आहेत. स्टेट युनिव्हर्सिटी आहे, ओपन युनिव्हर्सिटी आहे, सेंट्रल युनिव्हर्सिटी आहे. म्हणजे या शिक्षण पद्धतीमध्ये ज्या काही प्रकारची विद्यापीठ आहे त्या सगळ्या विद्यापीठाचे कुलगुरू असणारे डॉक्टर जर आपल्याला मिळाला आणि त्यातल्या त्यात मामाच्या कामासंदर्भात असलेली पूर्ण माहिती असणारी व्यक्ती या कार्यक्रमाला असायला हवी असे माझे मत होतं आणि त्यामध्ये मला फक्त आणि फक्त सरांचं नाव आहे डोळ्यासमोर आलं. आणि योगायोग असा की ज्या दिवशी हा विचार मी करत होतो सकाळी आणि त्याच्यानंतर 10:30 वाजता मी सरांना भेटलो आणि सरांना रिक्वेस्ट केली की सर असं असं माझ्या डोक्यामध्ये आहे आम्हाला वेळ द्यायचा. सरांनी कुठलाही विलंब न करता होकार दिला आणि आज आपण त्यांचे विचार ऐकले. मला वाटते याच्यापेक्षा फार मोठं योगायोग म्हणा किंवा भाग्य आपल्याला लाभणार नाही. तेव्हा सरांना एकदा त्यांच्या या व्याख्यानामधून जोरदार टाळ्या मार्गदर्शन विद्यापीठाला नेहमी प्रेरित करेल आणि आम्हाला नेहमी सहकार्य करायची विनंती करतो आणि मी माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. आभाराकडे आपण वळणारच आहोत. तत्पूर्वी एक महत्वाची गोष्ट इथे घडते की प्राध्यापक राहुल पालके लिखित कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांच्या लोकोत्तर कार्याचा परिचय असणार आहे. काव्यांजली कर्मांजली या काव्यसंग्रहाचं इथं प्रकाशन जे आहे ते झालेलं आहे. तेव्हा मामांच्या जयंतीदिनी 4 फेब्रुवारीलाच ते झालेलं आहे. तेव्हा विद्यापीठाला पुस्तक भेट देण्याची त्यांची इच्छा आहे. तेव्हा त्यांना विनंती करते की कृपया त्यांनी ते पुस्तक इथं मान्यवरांना भेट द्यावी. पुस्तकाची प्रस्तावना माननीय जयकुमार शितोळे यांची आहे.
मामासाहेबांचं कार्य अधिकाधिक पोहोचावं यासाठी ते शब्दबद्ध होणंही तितकंच गरजेचं आहे आणि यामधून या माध्यमातून त्या शब्दबद्ध होत आहे. आज संचार प्रक्रिया अधिक ठळक केलेली आहे. धन्यवाद. यानंतर अर्थातच आपण आभाराकडे वळणार आहोत. आपण सरांनी आताच उल्लेख केल्याप्रमाणे इतकं सभागृह इतकं प्रचंड भरलेलं आहे की बसायला जागा नाही. अर्थातच कार्यक्रम यशस्वी होतो तो श्रोत्यांमुळे, तेव्हा तुमच्यामुळे तो यशस्वी होतोय. पण हा यशस्वी होत असताना अनेकांचे हातभार यायला लागतात, तेव्हा हे कार्यक्रम इतक्या सुंदर पद्धतीनं संपन्न होतो. तेव्हा त्या सगळ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करणं हे आमचं कर्तव्य. तेव्हा आभार मानण्यासाठी आमंत्रित करते वरिष्ठ ग्रंथालय सहाय्यक डॉक्टर पल्लवी सावंत यांना. सर्वांना नमस्कार. आदरणीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय कुलगुरू महोदय प्राध्यापक महानवर सर यांनी आजच्या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून उपस्थित राहून आपल्याला सर्वांना मोलाचे मार्गदर्शन केले, त्यांचे या ठिकाणी खूप आभार. प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले प्राध्यापक माणिकराव साळुंके सर यांनी बदलत्या शिक्षण व्यवस्थेवर प्रकाश टाकून आपल्याला मार्गदर्शन केले, त्यांचेही या ठिकाणी आभार. आणि सर, मी तुम्हाला सांगू इच्छिते की माझ्या बिलीपच्या सर्टिफिकेटवरती तुमची सही आहे. मी शिवाजी विद्यापीठाची विद्यार्थिनी आहे आणि माझ्या बिलीपच्या सर्टिफिकेटवर आजच्या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित राहिलेले प्रकुलगुरू प्राध्यापक दामा सर, कुलसचिव घारे मॅडम यांचेही या ठिकाणी आभार. बार्शीवरून मामांच्या प्रेमापोटी उपस्थित राहिलेले श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे पदाधिकारी कर्मचारी यांचेही या ठिकाणी आभार. व्यवस्थापन परिषद सदस्य, सिनेट सदस्य आवर्जून उपस्थित राहिले, त्यांचेही या ठिकाणी आभार. आजच्या कार्यक्रमासाठी सहकार्य लाभलेले डॉक्टर काळवणे सर, संचालक विद्यार्थी विकास, डॉक्टर वडजे सर, संचालक राष्ट्रीय सेवा योजना यांचेही या ठिकाणी विशेष आभार. तसेच विद्यापीठातील विविध संकुलाचे संचालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी हे आवर्जून उपस्थित राहिले, त्यांचेही या ठिकाणी आभार. विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी, NSSचे अधिकारी आणि विद्यापीठातील विविध संकुलातील विद्यार्थी आवर्जून उपस्थित राहिले. कार्यक्रमाला तुमच्यामुळे शोभा आली, त्यामुळे आपलेही सर्वांचे आभार. आमचे कमवा शिकाचे विद्यार्थी कार्यक्रमासाठी कालपासून झटतायत, त्यांचेही या ठिकाणी आभार. आणि आमचे ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक गार्डी सर यांनी स्वतः जातीने लक्ष घालून कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले, सरांचेही या ठिकाणी आभार. ममता बोल्ली मॅडम यांनी आयत्या वेळी सूत्रसंचालन करून हा कार्यक्रम सुसूत्रतेत गुंफला, त्यांचेही या ठिकाणी आभार. माझं KRC स्टाफ इथे कार्यक्रमासाठी आवर्जून उत्तम सहकार्य करत आहे, त्यांचे या ठिकाणी आभार. एवढे सर्वांचे आभार मानून अध्यक्षांच्या परवानगीने मी कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करते. सर्वांसाठी